आता कस्टमरने सांगितलं आपल्याला फ्रंट साईडचा डीप नेक, तर आपण पुढचा डीप नेक बनवला, गळा 2.5 इंच ठेवली, शोल्डर एवढा मोठाच राहणार आहे, कारण का तो कॉलरचा किंवा हायनेकचा ब्लाऊज आहे. त्यानंतर आता इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग केली. जर मला कॉलरचा ब्लाऊज शिवायचा असेल, लक्षात घ्या, कॉलरचा शिवायचा असेल तर मी किती इंच कट करणार, फक्त 1/2 इंच. कशा पद्धतीनं, अशा पद्धतीनं. हे बघा दिसतंय तुम्हाला, मी फक्त 1/2 इंच जेवढं मार्किंग तेवढंच कट केलं. आणि नंतर आपण शोल्डर जोडल्यानंतर गळ्याच्या बाजूला, इथे गळ्याच्या बाजूला 4 इंचापर्यंत 4.5 इंचापर्यंत कट करून वरती कॉलर लावायची. हा झाला कॉलरचा ब्लाऊज. शोल्डरचं माप तेच आहे. आता मला हायनेकचं पॅटर्न करायचं. पहिला राऊंड मी किती इंचावरती घेणार, 4.5 इंच. कॉलर करताना फ्रंट साईडला 4.5 पर्यंत कॉलर लावायची का? 4.5 पर्यंत लावायची. 1/2 इंच 5 इंच खालीवरती झालेली काही फरक पडत नाही. आपला पाठीमागचा आहे 10 इंच, बरोबर, 10 10.5. मग अशा वेळेस तुम्हाला सांगितलंय कस्टमरला विचारायची की बॅक साईड आपल्याला किती ठेवायची. थोडीशी डीप मध्ये असे जे पॅटर्न असतात त्याचे गळे थोडेसे डीप करायचे, ठीक आहे. आणि आता मी इथे 4.5 वरती पहिला राऊंड तयार करणार आहे. 4.5 वरती पहिला राऊंड आपण तयार करणार आहोत. त्यानंतर आता मी इथे कट करतो बघा. 4.5 इंचावरती पहिला राऊंड कट केला. माधुरी ताई, ब्रॉड गळा असेल तर किती इंच बाहेर यायचं आपल्याला, 3.5. इथून इकडे किती इंच बाहेर यायचं, मेन जी लाईन घेत, 1 इंच. आपल्याला रेग्युलर 1.25 इंच बाहेर यायचंय. किती इंच, 1.25 इंच. हे माप लक्षात ठेवा. 1/2 इंच, 1 इंच, 1.5 इंच नका करू. जी माप आहेत गळ्याची ते परफेक्ट तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला पॅटर्न व्यवस्थित करता येईल. आता बघा मी इथे 1.25 इंचावरती मार्किंग केली. पॅटर्न कसं कट केलं लक्षात द्या. इथे बघा आपण इथे 1.25 इंच गळ्यापासून बाहेर आलो आणि इथे किती काय, इथे 1.25 इंचावरती मी मार्किंग केली, ठीक आहे. आता आपल्याला वरच्या साईडनी 1 इंच घ्यायचे, म्हणजे 1/2 इंच शिल्लक राहणार, बरोबर. पाव इंच दोन्ही साईडला कव्हर झालं तर किती इंच शिल्लक राहील, इथे पट्टी 1 इंचाची. तिथे आपण बटन लावू किंवा बो तयार केला तुम्ही साडीच्या कपड्याचा तो लावला किंवा एक्स्ट्रा तुम्ही जे करायचं ते तुम्हाला करू शकता. तर इथे 1 इंचावरती मी मार्किंग केली, बरोबर. मग आता मी काय करणार, मला इथे पॅटर्न करायचे. हा, मग मी इथे समजा पॅटर्न केलं तर याच्यामध्ये तुम्ही आकार भरपूर आहेत, तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही आकार करू शकता. तर मी अशा पद्धतीने आकार केला. 1 2 आणि हे 3 सर्कल तयार केले. किती सर्कल तयार केले, 3. दुसरी गोष्ट, तुम्ही इथे बांगडी ठेवून जरी सर्कल तयार केले पूर्ण तरी खूप छान पॅटर्न येतं. एक साईडनी केलं तरी छान पॅटर्न. आता इथे मी काय करतो, बॅक साईड इथे कटिंग करतो करायचा. तो पण शोलेच्या ब्लाऊजला फक्त मोंडा आतमध्ये ठेवावा लागतो. का, कारण तिथे जास्त बाहेर आल्यानंतर खूप प्रॉब्लेम म्हणजे विचित्र वाटतं ते काहीतरी. जर पूर्ण शोल्डर जर घेतलं तर थोडासा मोंड्यामध्ये एक्स्ट्रा तुम्हाला कटिंग करावं लागतं, 1/2 ते 1.25 इंच. ते कसं करायचं ते मी तुम्हाला ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. आता हा ब्लाऊज आपण उद्या स्टिच करूया. शोल्डर डाऊन नाही केले ह्याच्यामध्ये, शोल्डर डाऊन करायची गरज नाही. हा, जर नॅचरली जर स्लोप असता, आता हे नम्रताचं माप आहे, तिच्या तब्येतीनुसार शोल्डर तिला डाऊन करायची गरज पडत नाही. आणि जर वाटलं तर तुम्हाला वाटलं शोल्डर डाऊन करायचं तर तुम्ही 1/2 इंच शोल्डर डाऊन 100% करायचं. त्यांनी काय सांगितलं की छातीमध्ये आणि अप्पर चेस्ट मध्ये 1/2 इंचाचा फरक आहे, बरोबर. हा, म्हणजे तुमचं हे विचारण्याचा हेतू काय की कटोरीमध्ये किती वाढवायचं, बरोबर. हा, आता सर्वजण आहे का, छातीचं माप नसणे, ठीक आहे, आणि अप्पर चेस्ट मध्ये आणि चेस्ट मध्ये कमी अंतर असणे यात फरक आहे. जर एखादी लेडीज खूप सड पातळ आहे, तिला छाती बिलकुल नाहीये, अशा वेळेस तुम्हाला कटोरीमध्ये मार्जिन वाढवायचं गरज नाही, थोडीफार वाढवली चालते,
ठीक आहे, म्हणजे छाती बिलकुल नाहीये ती पद्धत, म्हणजे ते माप वेगळे. पण जर तुमचं 34 आणि 36 माप आहे आणि मोंडा अप्पर चेस्ट आणि चेस्ट सारखंच आहे, याचा अर्थ असा नाही की मग छातीचं माप कमी, छाती पण आहे, फक्त एवढंच की वरचा भाग मोठा आहे, वरती थोडंसं मसल असल्यामुळं अप्पर चेस्ट सुद्धा सारखंच भरते. मग अशा वेळेस तुम्हाला जे माप वाढवायला सांगितलंय 1.25 इंच असेल, 1.5 इंच असेल, ठीक आहे. उद्या सर छाती कमी असेल तर मग त्यावेळेस किती इंचाने वाढवायची? त्यावेळेस जर बिलकुल छाती नसेल, समजा 34, 28, 29 छाती असेल, तुम्ही अर्धा, पाऊण इंच, 1 इंच वाढवलं तरी चालेल. आणि असं माप क्वचित येते एखाद्या वेळेस. छाती नसणे आणि छाती आहे पण अप्पर चेस्ट मेन चेस्ट सारखेच आहे, यात फरक आहे. बघितलं ताई? फिटिंगला कसा बसला आणि फिनिशिंग पण छान शिवली, गळा छान शिवलेला आहे, पाठीमागचा गळा पण छान शिवलेला आहे. ठीक आहे, त्याचं फिटिंग आणि फिटिंग बरोबर असेल तर काही अडचण नाही. जर फोटो काढून ग्रुपवर टाकता आला तर ग्रुपवर टाका, म्हणजे बाकीच्यांना पण हो. ठीक आहे. त्यानंतर सत्यभामाताईंनी स्लीवचा फोटो टाकलेला आहे आणि फ्रंट साइडचा एक फोटो टाकलेला आहे. हा, फ्रंट साइडचा मोंड्याचा टक्स का नाही येतात नाही. बर, ब्लाऊज कसा बसला फिटिंगला? बर, मग काय अडचण नाही. मग तरी पण तुम्ही तो कमी करा. जरी आता कधी कधी काही प्रॉब्लेम आपल्या लक्षात येतात, कस्टमरला एकच प्रॉब्लेम आहे शोल्डर उतरणं, नाही तरी ते खुश होतात कस्टमर. पण जे छोटे मोठे प्रॉब्लेम आहे ते आपल्या लक्षात आले पाहिजे. हो ठीक आहे, चालेल. त्यानंतर अश्विनीताई आहेत का? जे तुम्हाला काल कटिंग करून टाकले ते तीनही फोटो टाकलेले, ते तीनही प्रकार आपण बनवू शकतो. बाकी त्याच्यात तुम्हाला पाहिजे तसे पॅटर्न तुम्ही करू शकता. वैशाली शेलारताईंनी 2 ब्लाऊज कटिंग शिवून पाठवलेले आहेत. कस्टमरचे ब्लाऊज आहेत का ताई ते? वैशाली शेलारताई आहेत का? हो सर, कस्टमरचे. हा, कस्टम ब्लाऊज कसे बसले? छान बसले. ठीक, चालेल. उद्या जर शक्य झालं तर ब्लाऊज शिवून पाठवा, जर वेळ भेटला तर. ठीक आहे, म्हणजे प्रॅक्टिस केली म्हणजे मला कळेल. ऍटलीस्ट एक ब्लाऊज तरी हायनेकचा शिवा, ज्यांना शक्य होईल त्यांनी, ज्यांच्या चुका होतात लक्षात येतील. दादा मला एक नाही, घराचे डिझाईन बनवताना जरा अडचण येते, म्हणजे बघायला जाते एकाने सुद्धा होता येते. अच्छा, म्हणजे आपण मराठी आज बनवत होता ना, तुम्ही पंचकोनीमध्ये ते खालच्या साईडला, जसं आता त्या ताईंनी सांगितलं की पाठीमागची बाजू त्यांना पलटी करायची पण ती जमलीच नाही. ठीक आहे, हा प्रॅक्टिसचा भाग आहे. तुम्ही काय करा, सुरुवातीला कॅनव्हास युज करा आणि कॅनव्हास वरती टिप मारू नका. उद्या मी तुम्हाला कॅनव्हास लावून दाखवतो, ज्यांना हा प्रॉब्लेम आहे ग्रुपमध्ये की गळ्याचा आकार कटिंग करताना बरोबर येतो पण शिवल्यानंतर तो वेगळाच दिसतो. समजलं?